नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी रेसिपी बनवायची आहे, अतिशय चविष्ट लागते। तर आज आपण पोह्यांपासून पॉकेट समोसा बनवतोय, अगदी चटपटीत। तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर आपल्याला पॉकेट समोसा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतले मी 1 वाटी, 3 चमचे मी इथं बारीक रवा घेतलाय, त्यानंतर इथं पोहे घेतले 1 वाटी, शेंगदाणे घेतले। शेंगदाणे आपल्याला भाजून आणि वरची साली काढून घ्यायची आहे, अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची। हिरवी मिरची घेतली आहे मी इथं 4 हिरव्या मिरच्या घेतल्याय आणि कढीपत्ता घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ड्रायफ्रुट्स घ्यायचे। तर आता पहिले आपल्याला पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचे। तर पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे, आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। तर पोहे व्यवस्थित मी इथं 2-3 पाण्याने धुवून घेतले, तर साईडला ठेवून द्यायचे, म्हणजे छान असे पोहे फुलून येतील। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। गव्हाचं पीठ घ्यायचं, रवा, चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता। तर मी इथं गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आणि त्यात रवा घातलाय, तर रव्यामुळे छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतील समोसे। अगदी व्यवस्थित इथं आपण मीठ लावून घेतले पिठाला। त्यानंतर इथं मी आता तूप घ्यायचे आपल्याला, तर 1 चमचा मी तूप घेतले। तुपही व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे। तर अतिशय छान लागतात हे समोसे खायला, अगदी वेगळी पद्धत आहे बनवण्याची आणि अगदी सोपी पद्धत आहे। तर आपल्या किचनमध्ये रोजचे जे साहित्य असते ना, तर त्या साहित्यामध्येच आपल्याला बनवायचे आहे। तर बघा, छान असं तूप लावून घेतलंय मी पिठाला, गोळा तयार होतोय। तर अगदी व्यवस्थित तूप लावून झालंय। तर आता आपल्याला मळून घ्यायचे पाण्यामध्ये। तर जास्त सैल नाही आणि जास्त घट्टही नाही, अगदी मीडियम पीठ मळून घ्यायचे आपल्याला। तर अगदी व्यवस्थित पीठ मळून झाले। तर आता आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवू, त्यामुळे काय होईल का, रवा असा छान असा फुलून येईल रवा। तोपर्यंत आपण सारण तयार करू। तर बघू शकता, छान असे पोहे आपले भिजून झाले, अगदी मोकळे मोकळे झाले। तर यात आपल्याला मसाले घालायचे, हिरव्या मिरच्या घालायचे, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। तर कढीपत्त्याचे अगदी छोटे छोटे पानं घेतले मी इथं, छान असा गावठी कढीपत्ता आहे। शेंगदाणे घालायचे, ड्रायफ्रुट्स घालायचे, कोथिंबीर घालायची, आमचूर पावडर घालायची थोडीशी। जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबू घालू शकता, आणि चाट मसाला घालायचा आहे। तर आमचूर पावडर आणि चाट मसाला मी अगदी थोडा थोडा घातलाय। त्यानंतर आपल्याला मीठ घालायचे, तर चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर यात आपल्याला हळद घालायचं नाही किंवा लाल तिखटही घालायचं नाही, हिरव्या मिरचीचा वापर केलाय आपण। आता तुम्ही म्हणाल अशा पद्धतीचा समोसा बनवताय का, पोहे आपण गरम केले नाही। तर अगदी हलकेसे आपल्याला पोहे गरम करून घ्यायचे, चवीला इतके छान लागतात ना खायला। तर ह्या पद्धतीने तुम्ही घरी नक्की बनवून बघा। तर अगदी व्यवस्थित इथं मी मिक्स करून घेतले। आता अगदी हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे पोहे। तर थोडंसं तेल घालायचे आपल्याला कढईमध्ये, तर अगदी 1 चमचा मी तेल घातलंय कढईमध्ये।
आणि अगदी हलकेसे आपल्याला गरम करायचे. जास्त प्रमाणात आपल्याला गरम करायचे नाही पोहे. कारण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे. तर हलके हलके गरम करते मी. थोडेसे डाळिंब घालायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळिंब घातलं तरी चालेल किंवा नाही घातलं काय हरकत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला गरम करून घ्यायचे पोहे. काढून घ्यायचे बाउलमध्ये. तर छान असं आपलं सारण तयार झाले. तर लगेच समोसे बनवूया. साईडला ठेवायचं. इथं पीठ बघूया. पीठ अगदी व्यवस्थित भिजले. थोडंसं तेल लावून घ्यायचे पिठाला. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे. तसे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. इथे मी 3 गोळे तयार करून घेतले पिठाचे. तर आपल्याला पोळपाटावर व्यवस्थित लाटून घ्यायचे. पोळपाटाला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचे. आणि आता पीठ लाटून घ्यायचे आपल्याला. तर आपल्याला जास्त पातळ पण लाटायचं नाहीये आणि जास्त जाड पण नाही. अगदी मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचे. बघू शकता मी इथं अगदी मीडियम साईजमध्ये लाटून घेतले. तर चाकूने आपल्याला असं साईडने कट करून घ्यायचे. आणि मधोमध आपल्याला असं कट करून घ्यायचं. तर असे चौकोनी आकारात आपल्याला कट करून घ्यायचे. आणि आता आपण हे पोह्यांचं जे सारण तयार केलंय ना, ते सारण आपल्याला यात भरून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचे. हवं तर थोडं साईडने असं पाणी लावून घ्यायचे. अगदी थोडंसं. असंच आता दुसऱ्या साईडने बंद करायचे. असं व्यवस्थित दाबून घ्यायचे. अगदी व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचे. म्हणजे तळताना ना आतमध्ये तेल जाणार नाही. ते बघू शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला समोसा तयार करायचा आहे. प्लेटमध्ये ठेवूया. आणि आता असेच आपण सर्व बनवून घेऊ. भरपूर आपल्याला हे सारण भरायचे. व्यवस्थित बंद करून घ्यायचं. चारही बाजूने व्यवस्थित मी बंद करून घेतलंय. तर अगदी व्यवस्थित आपले पॉकेट समोसा तयार झालाय. तर आपण आता तेलामधून तळून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झाले. त्यात आपल्याला एक एक समोसा असा तेलामध्ये सोडायचा आहे. अगदी मीडियम हीटवर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. तर समोसा तळताना इथं मी तेल जास्त प्रमाणात घेतलं नाहीये. आणि असं पसरट भांडं घ्यायचंय आपल्याला समोसा तळण्यासाठी. तर अगदी छान असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे.
असं हलकंसं आपल्याला वरतून तेल असं चमच्याने घालायचे. तर दुसऱ्या साईडने आपण तळून घेऊया. अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे. बघू शकता छान असा कलर आलाय. काढून घ्यायचे प्लेटमध्ये. खाली बटर पेपर घ्यायचं आपल्याला आणि असं काढून घ्यायचंय. दुसऱ्या बॅचचे असं तळून घेऊ आपण. तर अगदी दुसऱ्या बॅचचे छान असे आपले समोसे तळून झाले. तर छान असे आपले पॉकेट समोसा तयार झालाय. एकदम क्रिस्पी बघू शकता. तर अगदी छान असे समोसे तयार झाले. तर तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता. तर इथं मी चिंचगुळ्याची चटणी तयार केलेली आहे. तर मी अगोदरच बनवून ठेवलेली होती चिंचगुळ्याची चटणी. तर अगदी चटपटीत आणि चमचमीत असे आपले पोह्यांचे पॉकेट समोसा तयार झालाय. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये छान असे समोसे तयार होतात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.